नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एक अत्यंत दुःखद आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बातमी समोर येत आहे. रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा एक भीषण अपघात घडलेला आहे. या अपघातात साताऱ्यातील 8 निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सुट्टीचा आनंद लुटून घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाला. कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील हे 8 तरुण स्कॉर्पिओ गाडीने कोकणात दापोलीला फिरण्यासाठी गेले होते. शनिवारची सुट्टी मजेत घालवल्यानंतर साताऱ्याकडे परतीच्या प्रवासाला लागले. मात्र महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये दाभेळ टोक या अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचे गाडीवरती नियंत्रण सुटले. अंधार आणि घाटातील तीव्र उतारा यामुळे स्कॉर्पिओ थेट 1200 ते 1500 फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली. गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून यातील सर्वच्या सर्व म्हणजे 8 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या अपघातामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब समोर आलेली आहे. रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्याने आणि घाट निर्मनुष्य असल्याने गाडी दरीत कोसळल्याचे कोणाचेही लक्षात आले नाही. तब्बल 24 तास हे तरुण दरीमध्ये पडून होते. शनिवारी रात्री 10 वाजता जेवण करून निघतोय असा रितेश यांनी त्याच्या वडिलांना फोनवर सांगितलं होतं. पण रविवार उजाडला तरी मुले घरी न परतल्याने कुटुंबियाचं काळजाची धाकधूक वाढली होती. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर संयम सुटलेल्या कुटुंबियांनी पोलिसांच्या मदतीने मुलांचे मोबाईल लोकेशन ट्रॅक केले. रविवारी रात्री उशिरा शोध पथक जेव्हा आंबेनळी घाटात पोहोचलं तेव्हा दाभेळ टोकाजवळ तुटलेली जाळी आणि दरीत पडलेल्या गाडीचा सांगाडा त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा कुठं या भीषण अपघाताचे विदारक सत्य समोर आले. या दुर्दैवी घटनेत आसगावच्या ज्या 8 जिवलग मित्रांनी प्राण गमावले त्यांची नावं अशी आहेत: रितेश राजेंद्र लोखंडे वय 25, महेश अनिल पवार वय 25, आदित्य अशोक साळुंके वय 21, सुहास जितेंद्र लोखंडे वय 20, अंश समीर चव्हाण वय 18, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, अनिल अभिमन्यू शिंगटे वय 25 आणि नितीन किसन नायकोंडे वय 35. या घटनेमुळे संपूर्ण आसगाववर शोककळा पसरली असून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. पण या 8 तरुणांच्या मृत्यूला केवळ काळाचा घाला जबाबदार आहे तर नाही, यामागे प्रशासन पण तितकंच कारणीभूत आहे. ज्या वळणावर हा अपघात झाला तिथे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोखंडी किंवा सिमेंटचे भक्कम क्रॅश बॅरियर्स का नव्हते? प्रशासनाने सुरक्षेच्या नावाखाली केवळ मातीचा एक ढीग उभा करून बळवंत केली होती. त्याच मातीच्या ढिगारावर चढली आणि थेट मृत्यूच्या दरी झेपवली. जर तिथे भक्कम संरक्षक भिंत असती तर कदाचित या गाडीला दरीत जाण्यापासून रोखता आलं असतं आणि आज हे 8 तरुण आपल्यात असते. त्या NDRF, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था, स्थानिक रेस्क्यू टीम आणि पोलिसांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे कठीण कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या घटनेने एक अत्यंत मोठा सवाल उपस्थित केलाय. आंबेनळी घाटात अपघातांची मालिका सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी जाण्याची वाट बघत राहणार? संबंधित घटकांवर कारवाई होणार का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावीच लागतील. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया नक्कीच काय आहेत या अपघातावर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.